एक घाणेरडी नटी आहे, तिच्यावर असं थू करायला पाहिजे. घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो 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 करायला लावायचं. सध्या बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. यासाठी कारण ठरलंय तिनं जेनझींसाठी केलेली पोस्ट आणि त्यांच्यासाठी वापरलेले आक्षेपार्ह शब्द. गटार छाप, आईबापाच्या जीवावर ऐश करणाऱ्या, ड्रग्ज दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या असं म्हणत कंगनानं वादग्रस्त वक्तव्य केलंय. 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे. हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं. इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे. कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं, माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे. और जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है. उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा? क्या ये सोचते हैं क्या? कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कंगना रनौतवर हल्लाबोल केलाय. ती घाणेरडी नटी आहे, तिच्यावर थू केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे. अशी घाणेरडी कुत्री सोडायची आणि भोभो करायला लावायचं, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. ती खासदार आहे, ती एक घाणेरडी नटी आहे, तिच्यावर असं थू करायला पाहिजे. इतकी नालायक बाई आहे. खरं म्हणजे निवडलंय ह्याच्यासाठी पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब किंवा जे कोण आहेत आणि तिच्यावर कंट्रोल करा. अरे तुम्ही झेलजी जे आपलं युवा तरुणांचं तुम्ही पुन्हा रक्ताला आव्हान करताय. तरुण दाखवून देतील, तरुण तुम्हाला दाखवून देतील. त्यांनी दाखवलं. मग अशी घाणेरडी कुत्री सोडायची, घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो 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 करायला लावायचं. आणि ह्या तमाम हिंदुस्थानच्या नागरिकांचा, जे तरुण मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांचा अपमान करण्याचा अधिकार या भाजपच्या खासदार बाईला, या नटी बाईला दिला कोणी? यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.